तरी आपली काय म्हणतो थोडीशी ती सुद्धा आपली होती, दुर्दैवानं चुकून ती मतं गेली, तर ती मतं सुद्धा यांना जाणार नाही. आम्ही आमचं गाव तुमच्याबरोबर आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की साहेब तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे. तर आमची विनंती एकच आहे की साहेब पाण्याचा विषय खरं तर पाणी आमचं निवड 30% आमचं गाव बागायचं आहे, 70% गाव आमचं जिरायचं आहे. 70% गावासाठी त्या थोडी यंत्रणा पाहिजे. रणजितराव फाळके आलेले आपल्याला आमदार असताना त्याला कॉपरेटिव्ह कामं केली, मंत्री हजारो लोकांनी कामं करायची. त्यांना आपल्या सुलभ आहे. आपण सगळ्यांनी अजून ताकदीने जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करूया आणि 2 नंबरच्या गटाने 2 नंबरच्या पाठीमागसमोर तुतारी गावाला माणूस या 2 नंबरच्या पाठीमागसमोर आपण बटन दाबूया आणि सर्वांना प्रचंड बहुमताने देऊया. खरं तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि निष्ठा कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण शरद पवार साहेबांच्या प्रती राजकारणामध्ये निष्ठा कोणी ठेवावी प्रती शशिकांत शिंदे साहेबांनी ठेवावी हे त्याचं उदाहरण होत आहे. असे उमेदवार आपले या ठिकाणी आज या परिचय गावी आलेले आहेत. त्यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. तसेच त्यांच्याबरोबर आलेले आमचे काँग्रेसचे एक मातब्बर नेते सहकारी मित्र संजय लाड साहेब, तसेच निलेश जगदाळे, राजेंद्र विनंती साहेबांना करा विनंती होईल तर ते झाले बोलून साहेबांची. आणि साहेब तुम्ही काय काळजी करू नका, 400 मतदान झालं आणि काय जणांच्या बुडाला आग लागली ते आज बंद करण्यासाठी त्यांनी समोरच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रतिष्ठेला दोष होण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मतदार यादीवर आक्षेप घेत असताना पळशी गाव कुणाचं संविधानाला मागणारे गाव आहे. इथं पटोलेनंतर साहेब तारके साहेबांच्या वादाचं गाव आहे, त्या उचित तयार झालेले गाव आहे आणि त्यांच्या घरातल्या माणसांचा त्यांच्या सुनावरांची नावं कमी करण्याचं काम त्या आमदारांनी केलेलं आहे. आणि त्याचा उत्तर त्याचं साहेब मतदानाच्या पेटून आमचं गाव देईल त्याच्यामध्ये तुम्ही टक्का मारण्याचं नाही. तसेच या ठिकाणी या गावामध्ये अतिशय एकजूट झालेली आपण सज्ज राहायचं सगळ्यांनी मिळून असं मी या ठिकाणी सर्व मित्रमंडळीला सर्व पक्षी आपल्या विनंती करतो. आम्ही सुद्धा लढवाई कार्यकर्ते आहोत. साहेबांचं लपडलं साहेबांच्या बंधूचा प्रवेश ह्या लोकांनी गद्दार लोकांनी वेगळ्या पक्षात मिळवला. आमच्या गावात ते कारस्थान करताय पण त्याच्यावर उत्तर आम्ही तोच मानाला बीशे अल्पसंख्याक आहेत आणि त्या सरकारकडून नारा लावलाय बटेंगे तो बटेंगे बोलायची संधी दिली जाते आमच्या माणसांना. आम्ही काय करून पाकिस्तान आलोय का? बरं स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका मुसलमान सगळ्या 18 जातीच्या टप्प्याचा माणूस या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांची नाव करून आलो सुद्धा आम्ही स्वातंत्र्य झालेलं आहे. त्याच्यावर उत्तर त्यांनी या ठिकाणी मिळालेले आणि आम्ही अशा छाटू वाटाला घेत नाही कधी. आमचे भाषाबाई सरपंच या ठिकाणी वादासारखं काही दूर राजकारण करतो आम्हाला का करतो आणि म्हणून तर या गावाने निवडून दिलं आणि लोकनियुक्त सरपंच पदाची मान त्याच्या वेळेला घातली. समोरच्या पार्टीला अटॅच केला आणि तरी ही सगळी मंडळी जुळली नाही. आपण त्यानंतर आम्ही सगळे चांगल्या विचाराची समोर विचाराची माणसं जयंती असतील सचिन पिठाचा आराध्य देव मानतो खांद्यावर डोक्यावर घेतो हृदय घेतो. त्याच्या चौकशी शिवरायांचा पुतळा पंडित नेहरूंच्या कारखान्यामध्ये काँग्रेसच्या कारखान्यामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना कारखान्यामध्ये हजारो शेकडो पुतळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बसले. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील, महात्मा फुलेचे असतील, छत्रपती शिवरायांचे असतील, त्याला टपरा गेला नाही त्याला 70 वर्षामध्ये आणि 8 महिन्यामध्ये कमिशन बोर्ड सरकार छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथं पडला जातो आणि ही गोष्ट आमच्या हृदयाला लागते. हे कमिशन बोर्ड सरकार आहे त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. तसेच सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अदानी अंबानींना ही मुंबई विकायची आणि ह्या गुजरातच्या फक्त व्यापारीकरण महाराष्ट्र सरकारने चालवलेले शेतीमालाला दर नाही, पायाभरणीवर अत्याचार अशा वेगवेगळ्या फक्त या ठिकाणी मागणी साक्षी मी सांगतो. तसेच मुस्लिम स्मशानभूमीला 2 वेळा 10 लाख रुपये साहेबांनी दिलेले आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आपण सर्वांनी आनंद करतो. विशाल पटोलेंच्या साहेबांना स्मरण करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद जय पळशी गावच्या ग्रामस्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या उपस्थित असलेले
आगे या भागात परिस्थिती संध्याकाळी गिराकी काढायला लोकांची इच्छा होती. मी त्यांना सांगितलं ऑलरेडी बुक आहे. बुक एवढ्यासाठी मला वातावरण बदल चाललेला आहे. तरुणांमध्ये आणि लोकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे तो संध्याकाळी मुक्ती करतो. पहिले येतो पैलवानाचा नाकालीचा आणि देवाचं दर्शन घेतो आणि पैशीतून सुरुवात केली. विजयाची सुरुवात व्हावी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचा आव्हानाला मला वेळ मिळणार. लोकसभा निवडणूक झाली का अधिवेशन झालं. अधिवेशन झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीचे परिणाम आले. उद्यापासून तुमचा आधार व्यक्त करतो. मला लोकसभा थोडी जास्त आणि तुम्ही जास्त मतदान दिल्याबद्दल हे आभार व्यक्त करत असताना मला कल्पना आहे इतक्या लोकांनी साथ दिल्यानंतर रोज आता एक विरोधक सुद्धा इथे येऊन थांबायला लागलेला आहे आणि विरोधक येणारा साहजिकच आहे. त्या गावामध्ये मताधिक्य आहे. त्या गावामध्ये आता मताधिक्य कसं कमी करायचे यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये आश्वासनाची खैरात आहे. लाडकी बहिणीसारख्या 25% एखादी योजना आहे ना यातून नशीब आहे. ज्या गावामध्ये परिस्थिती आहे त्या गावाने नेहमी कोरोना विचाराला साथ दिली. शंकर महाराज असतील, रामदास देवाची त्यांच्या असलेल्या नेतृत्वाने या गावाची ओळख सुद्धा आहे. आणि गाव कसं रडलेलं आहे. सीतारामचा असेल, गायकवाडचा असेल, निर्माणदारांचा असेल, सर्व समाज घटकांचा असेल, त्यांनी नेहमी राजकारण आणि समाजकारण आपल्या प्रतिष्ठेने केलेला आहे. पंचायत समितीचे सभापती म्हणून पैसे गावाने काय मला इनामदार नेतृत्व दिला. उत्तम वक्ता, उत्तम खरा वक्ता, आणि हा असलेल्या या सर्व विचारात आज विधानसभेच्या निवडणुकीला आपण समोर आलो. विकास काम काय केले याच्यावर म्हणून तर मी कधी बोर्ड लावले नाही, मी कधी बॅनर लावले नाही आणि देशाच्या कामावर श्रेय सुद्धा घेतलं. जनतेने निवडून दिल्यानंतर मला कर्तव्य आहे की त्या जनतेची कामं करणारे कर्तव्याप्रमाणे काम केलं. ते काम करत असतात ते काम सांगितलं त्याचा उल्लेख मराठी आमच्या दिल्लीने केला की सगळी कामं आपण करण्याला यात काही मूल्यवान त्याचा उल्लेख मराठी झाला. त्या भागामध्ये जलसंधारणाची कामं होती. विशेषतः तुळकेश्वराच्या मंदिराचा वैभव एका ग्रामीण रुग्णाला सोमवारी भागात प्रगती सोबत नाही तर काही सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि मला त्यावेळेला गावाने मला ग्रामीण सोमवारला सांगितलं दाखवत आहे. तिच्या केल्यानंतर मला प्रसन्न वाटले आणि एक भक्ती झाली. मला त्यांनी सांगितलं की ह्या मंडळाला आपल्याला विनोदात करायचं. माझ्या पहिले मी मदत केली. ज्यावेळेला या ठिकाणी आमदार म्हणून तुम्हाला निवडून येणार वडील निवडून येणार त्यावेळेला पहिला प्रथम तर तिथे क्षेत्रामध्ये प्रोजेक्टर मंदिराचा उल्लेख निश्चितपणे केला जातो. प्रयत्न भाविकांविषयी आपण उभा करायचा प्रयत्न निश्चित
कारण ज्या माणसाला स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माणसाचं दुसरीकडे लक्ष दिलं तर त्या असलेल्या स्वार्थाकडे लोकांना लक्ष लागलं. त्या देशामध्ये सध्या तसंच लागलं. काँग्रेसच्या काळामध्ये असलेलं विकासाचं स्वप्न राजीव गांधीच्या पण साकार होतं, मनमोहन सिंगाला अर्थव्यवस्था होतं झाली. गेल्या 10 वर्षामध्ये अर्थव्यवस्था तर कोलमडली, पण सामान्य जनतेच्यावर फार मोठे भार आणि फार मोठ्या प्रकारचं कष्ट आहे. तुमच्याकडे जीएसटी लागू झाला, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कर लागू झाले, तुमच्याकडे महागाई लागू झाली. मुंबईचा टोल नाका माफ झाले. मला आश्चर्य वाटलं, निवडणुकीच्या अगोदर टोल माफ झाली. त्याबद्दल माझं स्वागत आहे. सरकारने निर्णय घेतला त्याचं अभिनंदन करतो. मला 2 प्रश्न त्यामध्ये उभे राहिले. ग्रामीण भागाचे रस्ते त्याची टोल माफी आपण का करू शकलो नाही याचा खुलासा करतो. मला कल्पना नसेल तुम्ही या बाटलीपासून याच्यापासून त्याच्यापासून काही खरेदी केलं तर तुमच्या खिशातून गोडचे पैसे काढले जातात. माझ्या सोयाबीनला भाव नाही, माझ्या ऊसाला भाव नाही, मला हमी भाव नाही. आम्ही शेतकरी त्याचा भाव झालेला हा महाविकास आघाडी त्यावेळेला जाहीरनामा कशी केला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्वात जास्त उत्कृष्ट त्यांनी महिला सक्षमीकरणावर आणि शेतकऱ्यावर केलेला आहे. सोयाबीनचे भाव पडले आमच्या एका शेतकऱ्याने हा विचारला नाही. सोयाबीनचे भाव एवढ्यासाठी पडले कारण सोयाबीन मधून जे काही तेल निर्मिती होत होती त्या अदानीच्या कंपनीच्या ज्या ठिकाणी निश्चितपणाने त्या ठिकाणी अदानीची कंपनी करते त्या तेलाला सबसिडी दिली, बाहेरून सोयाबीन आयात केलं आणि देशाच्या आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडेल म्हणून समजतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या सरकारने महाराष्ट्रामध्ये गेला नाही. त्यांना छत्रपतीचं नाव घ्यायला अधिकार आहे. आपण इतर राष्ट्रांना बरोबर मगाशी उल्लेख केला गावात एका विरोधाने सांगावं दुर्दैव एवढंच आहे की या बाबतीमध्ये या आमदारांनी आपल्या उत्साहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अधिकाराचा उपयोग करून या गावाने माझ्याकडे आलं नाही, विकास करणार नाही, हे गाव माझ्या काळात नाही तर पाणी देणार नाही, हे गाव माझ्या काळात नाही तर या गावाच्या विरोधाची मदत रद्द करण्याचा त्यांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा प्रयत्न केला. साधी गोष्ट आहे. त्या गावाचं नाव काय अधिकार नाही तेव्हा मदत कुठेही मदत नाही. हा अधिकार त्यांची ओळख होता. या पैसे होता की भारताचा नागरिक आणि मतदानाचा अधिकार होतो ही तुमच्या आयडेंटिफिकेशन आहे. परंतु ती नाव बदल केली तरी परत आम्ही सरकारकडून ती नावं परत आणून तुमचा अधिकार प्राप्त करून दिला हे महाविकास आघाडीने आम्ही काम केलं. अशा प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करू. लोकशाहीची निवडणुकीची तुम्ही भाषा करता आणि पाण्याचा दुष्काळ झालेला सर्वीकडे जातात. मला हेतू पाणी देतो, मला निवडून द्या, मला निवडून दिलं तर मला पाणी भेटेल नाही तर पाणी भेटणार नाही. कार्यक्रम एका महिला माझ्या जाती ती म्हणाल्या प्रश्न करू काय मी मतदान केल्यानंतर मला दिसणार नाही का लोकांना दिसत नाही. कारण मला असं महिलांच्या बैठकीमध्ये की तुम्ही जर मला मतदान केलं नाही मला कळणार मतदान तुम्ही मला केलं नाही तर मी तुमच्याकडे होऊ गेलो. आता आदर्श शक्ती असेल त्या आदर्श शक्तीच्या माध्यमातून काय प्रयत्न आमदार हे साऱ्या महिला भगिनींना मतदान मला दिलं नाही तर मला कोण केलं त्याप्रमाणे
माझ्या कैटरीची मंडळी होती, तरी ते इंजिनियर नव्हती, तरी त्यांना काही कळत नव्हते. ज्यावेळेला वाटत तेव्हा मातीचा बंधारा, सिमेंटचा बंधारा आणि पाण्याचा तांत्रिक जलसाधारण काम करण्यामध्ये पैसे आघाडी होती, जलसंधारण तांत्रिक गरज आली होती. पाण्याचं प्रचंड काम दुसऱ्या लोकांनी केलं. त्याचे 3 प्रश्न आणतात. 3 प्रश्न जे घरामध्ये पाणी योजनाची करण्याचे सांगावं. अधिकाऱ्यांनी सांगावं. त्यावेळेला सांगितलं माझ्या समोर प्रकल्प होता. आश्चर्य हो, माणसं कधी साधे समजतात नाही. अरे आपले मुख्यमंत्री त्यांना मागे अधिकार आहे, उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री आहे. मी जलसंपदा मंत्री होतो. पद्मावती चालू प्रॉपर्टी चालू केली, कारण म्हटलं माहीत नाही. 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आरक्षणाची कामगार असेल, पुरंदरची योजना असेल, आव्हानाबद्दल केली परिषद होते का नाही. ते आव्हान पूर्ण करून 6 महिन्यामध्ये ते पाणी शिवारात ठेवणारं काम करण्याचं काम जलसंधारण मंत्री महाराजांचे काम आहे. मला काय माझा अभ्यास नव्हता. त्याची निवृत्ती मंडळी बसलेली आहे. कुठून चेंबर काढायचा, कुठे पाणी आणायचं याचा निर्णय मी केला नव्हता. आणि अधिकारी सुद्धा अशा प्रकारात काम करतात, आम्हाला करतात, इकडून पाहिजे तिकडून पाहिजे, मी सांगतो तसं कर, तुला काय करायचं आपल्या आपण मिळून घे. पण एवढं त्याला सांगू शकते का? तिथून त्यामध्ये गेले तर वेगवेगळ्या सांगितलं मला पाणी द्या, पाणी जर दिलं मला निवडून दिलं, मतदान दिलं तर तुम्हाला पाणी देतो. ग्रामपंचायतीची सोसायटी दिली, आपण पाहिलं चांगला प्रश्न तुम्ही करा. आणि पहिल्या गोष्टीवर प्रस्ताव काय करतात तेव्हा, आणि हा प्रस्ताव काय करून काय करतात की अशा प्रकारच्या नियोजनामध्ये पाणी देता येईल. पण नियमन जल विभागाच्या पाणी वाटपाच्या धोरणाप्रमाणे असेल तर देता येईल. मुख्यमंत्र्यांना आपण देतो या योजना म्हणून झाल्या. 18 वेळेला लागायच्या अगोदर 14 तारखेला 18 वेळेला लागायच्या अगोदर एक पत्र काढलं त्यांच्या आमदार निवडून घ्यावे. तुम्ही माणसाला कुठे बोलून मदत मागण्यासाठी आधार करतात. किती पाणी दोन नियमचे पाणी काढलं, कुठं पाणी लागलं पिण्यासाठी लागलं होतं ते पाणी काढलं, 2 महिन्यात पाणी काढलं. 2 महिन्यात काही योजना आहे, 100% पाणी मला भरलो, पण ते 2 महिने काय सरकारला 80% लोक झोप पडलेला असतात. 20% कसा बॅकलॉग आहे. आणि तो बॅकलॉग असताना कोण त्याला निघत पाणी त्याला वाटप करताना तुम्ही महाराष्ट्र आपली 24 तास वाढवली, आज कोल्हापूरमध्ये पाणी नेलं पाण्याचा जागा किती वगैरे सांगितलं नाही. तुमच्या हाताच्या पाण्यामध्ये सुद्धा लहान करून दिला. तुमच्याकडे पाण्याची कमतरता होती, गोरेगावमध्ये पाण्याची कमतरता होती, कधी नव्हतं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या 7 पाण्याची कमतरता निर्माण झाली. आणि मग 4 महिन्याची योजना असते ती फक्त पावसाळ्याला होती आहे. अर्धा टीएमसी पाणी साखर बंधाऱ्यामुळे कटापूर आहे. कटापूरमधून पाणी उतरणार ते कुठे नेर तलावाला. नेर तलावाला भांड्यात थोडी जाऊ नका, कारण दुसऱ्या भांड्यावर कोणतं माती त्यांनी काढण्याची परवानगी असताना घेतली तर काही साखर वाढला असेल. पण अर्धा 5 टीएमसी पाणी टाकू शकाल का, 2 टीएमसी पाणी टाकू शकाल का? आणि ते पण वाहतं पाणी नव्हतं आहे. मी माझ्या कॉपी लागते, कुठं बोलत नाही, एवढा पौष्टिक आहे. आणि 2 टीएमसी पाणी तुम्ही भरताना वाहतं पाणी उचलायचं. त्यामध्ये नियम असा आहे की पूर्वीच्या तलावामध्ये पाण्याचे योजना आहे, नेर तलावामध्ये नेर लोकांच्या उताराची योजना आहे. ते पूर्ण साठा तोडला तर मला आनंद करायला
मागच्या सांगितलं त्याचा उल्लेख नाही करा. आम्ही तो प्रस्ताव तयार केला मला मध्ये कोणाच्या माझ्या लक्षात आहे तर रिलीजकारी मुद्दा हा निघेल आपण त्यांना ठरवतो की त्याची उंची वाढवायची. ती उंची वाढवण्याचा पाणी तयार करायचा आणि वस्ता मानण्याचा पाणी पाणी सोडलं तरी आपला विषय सांगला. आपला प्रस्ताव तयार केला होता गुजराती सरकार केलं. सरकार केलं तर त्याची कोणी बघितलं नाही. वस्ता मानला 8 महिने आणि सर्वात जवळ म्हणजे 2 किलोमीटरवरून आपण इथे आहे. आणि ते प्रमाणे किती लोकांच्या आश्चर्या मी जर आपण आपण काय केलं नसतो आम्ही जनतेला सेवा जनतेला काय पाहिजे बघायला पाहिजे. आणि म्हणजे फार विचित्र माणूस आहे. आपल्या देऊळच्या लोकांनी पाण्याची टंचाई होत होती म्हणून त्या ठिकाणी आम्ही केशव वगैरे सरळ म्हणलं नाही म्हणजे पाणी मोठी तर तुम्ही वीज आहे लोक म्हणजे होते म्हणून माझ्या काळजी भोट खाऊ झाला रोज रोज वाढवून काढत होते भरून काढत होते 2 नंबरचे त्याच्यावर कारवाई केली नाही. पण पिण्याचं पाणी तुम्ही काढ घेतलं मला न विचार काढायचं म्हणून काय म्हणते ही गोष्ट ही वैशिष्ट्य गोष्ट अपेक्षित होती. माझं मस्तीच्या आपल्याला माणूस आहे आम्ही जेवढ्यासाठी त्याच्या विरुद्ध उभा राहिलो उभा राहतो जेवढ्यासाठी राहिलो आपण जर उभा तर सामान्य माणसाला मानवर लोक नाही अशी हुकुमशाही लावण्याचा प्रयत्न करेल तो गोरेगाव मतदारसंघामध्ये पश्चिममध्ये चालेल का हा प्रश्न आपण मनामध्ये विचारा. अजून पाण्याची काही चिंता करू नका. 100% मी निवडून येणार का तुमच्या पैशाच्या मतामध्ये अजून 100 मतं वाढवा 100% शेतकऱ्यांसाठी निवडून घ्या. आणि महाराष्ट्र सरकारकडे ना आणि पहिल्या निवडणुकीनंतर पहिल्या महिन्यामध्ये आपण देवाला रोज सांगतो महाकार्याने धरवण्याचा पाण्याची बैठक परीक्षेमध्ये घेण्याचा मग पाणी कसं तुम्हाला भेटत नाही कमी लागतो. आणि जेव्हा स्वतः म्हणून एका राजकारणामध्ये थोडं बोलत नाही कारण पाणी नियमाने कुठून येतं ते मला कळेल लोकांना जे पडेल परवडेल सगळं असतं ते चालणं गरजेचं आहे. काही लोक त्याचं आत्महत्या करत नाही. एवढी चुकीची माणसं या महाराष्ट्राच्या मध्ये अनेक आमदार आहेत. अनेक लोकांनी नेतृत्व केलं एवढा उत्तर केला म्हणून इथे बसलेल्या किती लोकांना त्रास झाला कोण बोलत नाही. रस्ता करायचा म्हटलं तर तो तुझ्या पार्टीला नंबर दिला रस्ता काय करायचा ही कुठे आहे गोष्टी आम्ही घरी असतो नेहमी करत असतो शेतकरी असतो आपल्याला आम्ही आवडत नाही आणि त्याचे टाकून दिलं काल सभा होती आपली बघितलं सभा असताना 35 गाड्या लक्झरी गाड्या होत्या 35 गाड्या आता होती 17 गाड्या लक्झरी गाड्या नंतर जेव्हा अरे मग असेल ना लोकशाहीच्या माणूस समोर निवडून घ्यायला पाहिजे. आम्ही नाही कधी त्यांची सभा म्हणून गाड्या पाठवत त्याला घेऊन जावा आयुष्यात आम्ही केलं नाही. एवढी ताकद लावली तरी कालची सभा आणि 7 रोजी सभा आणि ऐतिहासिकच झाली. लोकांचा मोठा आहे त्या सरकारचा विरोध आहे आजच्या नंतर आम्हाला विरोध आहे आणि तुम्ही शिर म्हणून आम्ही करत आहोत.
आणि ते कोणाला काय करतो एवढी मस्ती आहे. एखादा कार्यक्रम पुढच्या वेळेस केला त्याला तुला जायचं दिलं आम्हाला दिलं नाही म्हणून वाईट विचारांना दाखवण्याचा प्रयत्न केला. एकदाच माझी विनंती आहे तुम्हाला, आज दुधापासून खोट्या बोलांना आस्था जाऊ नये. पैसे काम म्हणते ते तुमचे पैसे ह्याच्यातच ठेवलेले बोलतात मी केंद्रात तुम्हाला ओपन करून राहतो. 150 कोटी आहे तुम्हाला व्याजाचं तिथे 5 कोटी आहे, काही कोटी नाही पैसे तुमचे आहेत ना सरकारचे. तर मी त्यांनी सोडतो खोटं बोलले नाही, कारण ते 700 कोटीला राहून राहा काही काही आव्हान त्या सरकारमधल्या सगळ्या आमदारांना सरकारने पोचायचं जनतेच्या पैशावर. सप्लिमेंटरी बदल 9.5 लाख कोटी रुपये सप्लिमेंटरी पैसे एवढं बदल मी म्हणाला आणि वर्षामध्ये म्हणून मी तुम्हाला विनंती केलं सगळ्यांना पैसे पुढचे आहेत. प्रत्येक व्यक्ती 1000 रुपये तुमच्यावर बोलायला लागला राज्य सुधारणा नागरिकांचा नाव उचलून येणार. म्हणून मी तुम्हाला विनंती आहे विचार करायला वेळ आलेली आहे. 2-3 दिवस जाते मग 3 दिवस बदल दिला. पहिल्या महिन्यामध्ये कृषी थोडी मंजूर होईल आणि हे पाणी घ्यायचं हे पाणी घ्यायचं त्रुटी जरी बोलली ना जगामध्ये त्रुटी आहे. कुठं सोपा आहे अधिकारी सांगते त्रुटी करणं सोपी आहे ऐकता असतो. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून आपण निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो. उद्यापासून मला लोकसंख्या एका पैसे मला सर्वात जास्त मला दिले का माझ्या आयुष्यामध्ये रक्षणाबद्दल जाणं नाही. उदाहरण वाजवणारा माणूस लक्षात ठेवा. आणि पाण्याच्या बाबतीत तुमचा पैसे कुठं मिळाले आपण कार्यक्रमाला विठुकेला सांगा, त्या मंगळवाडीला सांगा, त्या सगळ्या गावांना सांगा की सध्या परिस्थिती काय आहे. म्हणून आपल्या सर्वांना आवाज करतो महाराष्ट्राला धन्यवाद देतो. म्हणून तीन लक्षात ठेवा विनंती करून ग्रामीण भागाचे रस्ते त्याची टोल मागल्या आपण का करू शकला नाही याचा खुलासा करण्यात मला कल्पना नसेल. तुम्ही या बाटलीपासून याच्यापासून त्याच्यापासून काही खरेदी केलं तर तुमच्या खिशातून गोडचे पैसे काढले जातात. माझ्या सोयाबीनला भाव नाही, माझ्या ऊसाला भाव नाही, मला हमी भाव नाही. आम्ही शेतकरी त्याचा भाव झालेला महाविकास आघाडीने त्यावेळेला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्व जास्त उत्तर त्यांनी महिला सक्षमीकरणावर आणि शेतकऱ्यावर केलेला आहे. सोयाबीनचे भाव पडले आमच्या एका शेतकऱ्याने हा विचारला नाही. सोयाबीनचे भाव एवढ्यासाठी पडले कारण सोयाबीन म्हणून जे काही तेल निर्मिती होत होती त्या अदानीच्या कंपनीच्या या ठिकाणी निश्चितपणाने त्या ठिकाणी अदानीची कंपनी करत होती. त्या तेलाला सबसिडी दिली, बाहेरून सोयाबीन आयात केलं आणि देशाच्या आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं. महाराष्ट्राच्या विधानसभा विचार आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडेल म्हणून समजतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र या सरकारने महाराष्ट्रामध्ये गेला नाही. त्यांना छत्रपतीचं नाव घ्यायला आपण इतर राष्ट्रांना मगाशी उल्लेख केला गावात एका विरोधाने सांगावं दुर्दैव एवढंच आहे की या बाबतीमध्ये या आमदारांनी आपल्या उत्साहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अधिकाराचा उपयोग करून त्या गावाने माझ्याकडे आलं नाही, विकास करणार नाही, ते गाव माझ्या काळात नाही तर पाणी देणार नाही, ते गाव माझ्या काळात नाही तर या गावाच्या विरोधाची मदत रद्द करण्याचा त्यांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा प्रयत्न केला. साधी गोष्ट त्या गावाचं नाव काय अधिकार नाही तेव्हा मदत कुठे मदत नाही. हा अधिकार त्यांची ओळख होता
या पहिली अवतारी भारताचा नागरिक आणि मतदानाचा अधिकार होतो ही तुमची आणि तुमच्या परंतु ती नाव बदल गेली तरी परत आम्ही सगळ्यांनी ठरवलं करून ती नावं परत आणून तुमचा अधिकार प्राप्त करून दिला हे महाविकास आघाडीने आम्ही काम केलं. अशा प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करू. लोकशाहीची निवडणुकीची तुम्ही भाषा करता आणि पाण्याचा प्रश्न झालेला सगळीकडे जातात. मला हेतू पाणी देतो, मला निवडून द्या, मला निवडून दिलं तर मला पाणी भेटत नाही, पाणी भेटणार नाही. कार्यक्रम एका महिला मंडळात जाते, ती म्हणाले प्रश्न करू काय मतदान केल्यानंतर मला दिसणार नाही का, लोकांना दिसत नाही. मला असं सांगण्यात महिलांच्या बैठकीमध्ये की तुम्ही जर मला मतदान केलं नाही, मला कळणार मतदान मला केलं नाही तर मी तुमच्याकडे होऊ गेलो. आता मला आदर्श शक्ती असेल त्या आदर्श शक्तीच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न आमदार करतात. हे साऱ्या महिला भगिनींना असल्या मतदान मला दिलं नाही तर मला कोण केलं नाही त्याप्रमाणे तुमच्याकडे बघेल ही भाषा माहिती लोक करत असतील, आपल्या आमदार करत असतील, सगळे माहिती करत असतील. मला त्या हातावर डोक्यावर पाण्याला हे पाणी फेकायला देतो, तिथून एका तलावर पाणी टाकतो, तिथून एका तलावरून पाणी टाकल्यानंतर तिथून पाणी आपली काय टाकली प्रॉब्लेमला घेऊन जायला तुझ्या गावाकडे माझ्या ज्यावेळेला वाटत तेव्हा मातीचा पंधरा सिमेंटचा पंधरा आणि पाण्याचा तांत्रिक जलसाची कामं करण्यामध्ये पैसे आघाडी होती, जलबंधन तांत्रिक गरज आली होती. पाण्याचा प्रचंड काम सगळ्या लोकांनी केलं. तीन प्रश्न आणतात, तीन प्रश्न जे घरामध्ये पाण्याची योजनाची करण्याचे सांगावं अधिकाऱ्यांनी सांगावं. त्यावेळेला सांगितलं माझ्या समोर नंबर होता आश्चर्य हो माणसं एवढी साधी समजतात नाही. अरे या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना मागे माझा अधिकार आहे, उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री आहे, मी जलसंपदा मंत्री होतो. पद्मावती चालू शशिकांत शिंदे केली, शेखर प्रॉपर्टी चालू केली शशिकांत शिंदे केली. कारण म्हटलं भारत नाही 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आरब पाटलांनी कांसा असेल पुरंदरची योजना असेल आव्हान होतं की हे वर्ष सोडलं नाही. ते आव्हान पूर्ण करून 6 महिन्यामध्ये ते पाणी सुधारित करणारं काम करण्याचं काम जलसंधारण मंत्री महाराजांनी काम आहे. मला काय माझा अभ्यास नव्हता, त्याची निवडणूक मंडळी बसलेली आहे, कुठून चेंबर काढायचा कुठे पाण्याला द्यायचा निर्णय मी केला नव्हता. आणि अधिकारी सुद्धा अशा प्रकारात काम करतात, आम्हाला करतात तिकडून पाहिजे तिकडून पाहिजे मी सांगतो तसं कर, तुला काय करायचं आपल्या आपण मिळून घे. पण एवढं त्याला साधं करते का तिथून त्यामध्ये गेले तर भेटण्याला सांगितलं मला पाणी द्या, पाणी जर दिलं मला निवडून दिलं मतदान दिलं तर तुम्हाला पाणी देतो. ग्रामपंचायतीची सोसायटी दिली आपण पाणी चांगला प्रश्न तुम्ही करा आणि पहिल्या प्रश्नावर प्रस्ताव काय करतात आणि हा प्रस्ताव काय करून काय करतात की अशा प्रकारच्या नियोजनामध्ये पाणी देता येईल पण नियमन जल विभागाच्या पाणी वाटपाच्या धोरणाप्रमाणे असेल तर देता येईल. मुख्यमंत्र्यांना आपण देतो या योजना म्हणून झाल्या. आता वेळेला लागायच्या अगोदर 14 तारखेला 8 तारखेला लागायच्या अगोदर एक पत्र काढलं
तुम्ही माणसाला कुठं बोलून मदत मागण्यासाठी आधार करता किती पाणी दोन नियमचे पाणी काढलं कुठं पाणी लागलं पिण्यासाठी लागलं होतं ते पाणी काढलं 2 महिने पाणी काढलं 2 महिने त्याच्या कसा उपयोग नाही 100% पाणी मला भरलो पण ते 2 महिने काय सरकारला 80% लोक झोप पडलेला असतात 20% कसा बॅकलॉग आहे आणि तो बॅकलॉग असताना पुढे त्याला निघत आहे त्याला वाटत करताना तुम्ही मान आपली 24 तास वाढवली आज कोल्हापूरपर्यंत पाणी नेलं आपल्याला जागा किती बघायला सांगितलं नाही कारण तुमच्या हाताच्या पाण्यामध्ये सुद्धा लहान वाढवून दिला तुमच्याकडे पाण्याची कमतरता होती गोरेगावमध्ये पाण्याची कमतरता होती कधी नव्हतं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या 7 रोज पाण्याची कमतरता निर्माण झाली आणि मग 4 महिन्याची योजना असते ती फक्त पावसाळ्याला होती आहे अर्धा टीएमसी पाणी साखर बंधाऱ्यामुळे कटापूर आहे कटापूरमधून पाणी उतरणार ते कुठे नेर तलावाला नेर तलावाला भांडण कधी येऊ नका कारण दुसरा भांडण तलावाला कोणतं मागे त्यांनी पाण्याची परवानगी असताना घेतली तर काही साखर वाढला असेल पण अर्धा पाणी टाकू शकाल का 2 टीएमसी पाणी टाकू शकाल का आणि ते पण वाहतं पाणी नव्हतं काय माझ्या अनुभवाची लागते थोडं बोलत नाही एवढा पौष्टिक आहे आणि 2 टीएमसी पाणी तुम्ही वाटताना वाहतं पाणी उचलायचं त्यामध्ये नियम असा आहे की पूर्वीच्या तलावामध्ये पाण्याचे योजना आहे नेर तलावामध्ये नेर लोकांच्या उताराची योजना आहे ते पूर्ण साठा तोडला तर मला अनुभव करायला मला आता म्हणजे काय म्हणायचं आम्हाला काय म्हणतो 4 महिन्यामध्ये लोक पाणी करावं किंवा त्यांनी सांगावं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे तुम्ही योजना लागू आहे ते 4 महिने पावसाळ्यात तुम्हाला लागणार आहे कोण चांगला पावसाळ्यात पाणी घेतो का मोठं चालू करतो का मी चालू करतो का मी मागच्या वेळेला सांगितलं का उल्लेख नाही का आम्ही तो प्रस्ताव तयार केला मला तर एक मध्ये रिलीज तारीख होता माझ्या लक्षात आहे तर रिलीज तारीख होता हा तिकीट नव्हता आपण त्यांना ठरवतो की त्याची उंची वाढवायची ती उंची वाढवून पाणी जागा करायचा आणि वरचा पाण्याचा पाईपलाईनचं पाणी आणि सोडलं तरी आपला विषय थांबला तर आपला प्रस्ताव काय केला होता गुजराती सरकार केलं सरकार केलं तर त्याची कोणी बघितलं नाही वसनामांना 8 महिने आणि सर्वात जवळचं म्हणजे 2 किलोमीटरवरून आपण इथे आहे आणि ते प्रमाणे पण विश्वास आहे आता विश्वास करून प्रोग्राम चालू करत 2 वेळा केली 2 वेळा कोणाला पाणी पडलो 3 दिन भरायला सरकार होणार पाणीपट्टी भरायला सरकार भरायला आणि किती लोकांच्या आशेला मी जर असतो तर आपण काय केलं नसतो आम्ही जनतेचा सेवक जनतेला काय पाहिजे बघायला पाहिजे आणि म्हणजे फार विचित्र माणूस आहे आपल्या देऊळच्या लोकांनी पाण्याची टंचाई होत होती म्हणून त्या ठिकाणी आम्ही केशव वगैरे सरळ म्हणलं नाही म्हणजे पाणी मोठी तर तुम्ही बिल काढली लोक म्हणजे 4 वेळा इंग्रज होते म्हणून माझ्या काळजी तुम्हाला भोट खाऊ झाला रोज रोज वाढवून काढत होते भरून काढत होते 2 नंबरचे कारवाई केली नाही पण पिण्याचं पाणी तुम्ही काढ घेतलं मला न विचार काढायचं म्हणून कारवाई ही गोष्ट ही वैद्यकीकरणाची गोष्ट अपेक्षित होती माझ्या मस्तीच्या अर्थ माणूस आहे आम्ही जेवढ्यासाठी त्याच्या विरुद्ध उभा राहतो एवढ्यासाठी आपण जर उभा तर सामान्य माणसाला मानवर लोक नाही अशी हुकुमशाही लावण्याचा प्रयत्न करेल तर गोरेगाव मतदारसंघामध्ये पश्चिममध्ये चालेल का हा प्रश्न मानवर
पाण्याची काही चिंता करू नका. 100% मी निवडून येणार का तुमच्या परिस्थितीच्या मतामध्ये अजून 100 मतं वाढवा. 100% शिक्षण निवडून घ्या. आणि महाराष्ट्राचं सरकार पुढे ना आणि पहिल्या निवडणुकीनंतर पहिल्या महिन्यामध्ये आपण देवाला खरोच सांगतो महाकार्याने ठरवण्याचा पाण्याची बैठक या परिस्थितीमध्ये घेण्याचा मग पाणी कसं तुम्हाला भेटत नाही कमी लागतो. आणि जेव्हा स्वतः म्हणून आहे एका राजकारणाचं थोडं बोलत नाही. कारण पाणी नियमाने कुठून येतं ते मला कळेल. लोकांना ते पडेल परवडेल सत्य असतं ते चालणं गरजेचं आहे. काही लोक त्याचं नातं म्हणून कळत नाही. एवढी चुकीची माणसं या महाराष्ट्राच्या मध्ये अनेक आमदार आहेत. अनेक लोकांनी नेतृत्व केलं एवढा उत्तर करा म्हणून इथे बसलेल्या किती लोकांना त्रास झाला कोण बोलत नाही. रस्ता करायचा म्हणलं तर तो तुझ्या पार्टीला नंबर दिला रस्ता काय करायचा आम्ही गरीब असतो मेहनत करत असतो शेतकरी असतो आपल्याला आम्ही आवडत नाही. आणि त्याचे आपण दिलं काल सभा होती आपली बघितलं सभा असताना 35 गाड्या लक्झरी गाड्या होत्या. 35 गाड्या आता होती 17 गाड्या लक्झरी गाड्या नंतर जेव्हा अरे मग असेल ना लोकशाहीच्या माणूस समोर निवडून घ्यायला पाहिजे. आम्ही नाही कधी बँकेत म्हणून गाड्या पाठवताना घेऊन जावा आयुष्यात आम्ही केलं नाही. एवढी ताकद लावली तरी क्रांती सभा आणि 7 रोजी सभा आणि ऐतिहासिकच झाली. लोकांचा मोठा आहे त्या सरकारचा विरोध आहे नंतर आमदाराचा विरोध आहे. आणि तुम्ही शिर म्हणून आम्ही करत आहोत काय बांधणे आपण बांधणे नको. अरे काय एवढी मस्ती आहे. एखादा कार्यक्रमाला कुठला प्रयोग केला त्याला होऊन मिळतो तुला जायचं दिलं व्हायचं आम्हाला दिलं नाही. वाईट विचाराचा दाखवण्याचा प्रयत्न केला एकदाच करेल हा विनंती तुम्हाला. आज दुधापणा खोट्या बोलणं मास्तर जाऊ नये. पैसे काम म्हणते ते तुमचे पैसे ह्याच्यातच ठेवलेले केंद्र तुम्हाला ओपन करून राहतो 150 कोटीला केलेलं आहे. तुम्हाला व्याजाचे 5 कोटी आहे काही कोटी गेले पैसे तुमचे आहेत ना सरकारचे खोटं बोलले नाही. कारण ते 700 कोटीला राहून राहा काही काही आपण त्या सरकारमधल्या सगळ्या आमदारांना सरकारने पोसायचं जनतेच्या पैशावर सप्लिमेंटरी बदल 9.5 लाख कोटी रुपये सप्लिमेंटरी पैसे एवढं गरज मी म्हणाला आणि वर्षामध्ये म्हणून मी तुम्हाला विनंती करेल सगळ्यांना पैसे पुढचे आहेत. प्रत्येक व्यक्ती 1000 रुपये तुमचा बोलायला लागला राज्य सुधारणा आगे हा उठून येणार. म्हणून तुम्हाला विनंती करेल विचार करायला वेळ आलेली आहे. 2-3 दिवस जाते मग 3 दिवस होता त्याच्याला बदल दिला. पहिल्या महिन्यामध्ये कृषीच्या वेळेला थोडी मंजूर होईल आणि हे पाणी घ्यायचं हे पाणी घ्यायचं त्रुटी जरी बोलली ना जगामध्ये कुठली त्रुटी आहे कुठं सोपा आहे कुठं अधिकारी सांगते त्रुटी करणं सोपी आहे मागता असतो. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून आपण निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो. प्रजापतीला लोकसभेला एका लोकसभेला पैसे मला सर्वात तुम्हाला दिले का माझ्या आयुष्यामध्ये रक्षाबंधन झालं नाही. माणूस लक्षात ठेवा आणि पाण्याच्या बाबतीत तुमचा पैसे कुठं मिळाले आपण कार्यक्रम भेटून गेला सांगा
एकदा लक्षात ठेवा, विनंती करून